वकिलाच्या विविध मागण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण। अहमदनगर राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली। या गंभीर घटनेच्या निषेधार्थ पीडित आढाव कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी, वकील संरक्षण कायदा करण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी तसेच ॲडव्होकेट राजाराम आढाव, स्वर्गीय ॲडव्होकेट मनीषा आढाव, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, ॲडव्होकेट गोवा यांच्याकडे कनिष्ठ व वरिष्ठ वकील यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय समोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण ॲडव्होकेट अभिजित खोत यांनी केले होते। अकोला बार असोसिएशनच्या समोर कोल्हापूरहून आलेले ॲडव्होकेट अभिजित खोत हे सर्व वकिलांसाठी जो लढा देत आहे, त्या वकिलांच्या मागण्या ज्या रास्त मागण्या आहेत, ज्या प्रलंबित आहेत आजपर्यंत त्यांनी ते उचलून धरलेले आहेत। जसे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, जो त्या आपण आता घटना बघत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वकिलांवर हल्ले होत आहेत, परंतु वकिलांसाठी कुठलाही आता ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हे राज्य सरकार किंवा केंद्र शासन याच्यावर विचार करत नाही आहे। कारण जी रास्त आहे आणि त्याच्यासाठी या वकील साहेबांनी त्यांनी स्वतःचे जे पावलं उचलले त्यासाठी मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे नुकतंच आता एक 4-6 महिन्याआधी नगरमध्ये जे घटना घडली, जे दोन वकील दाम्पत्य यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना हत्या झालेली आहे, त्यांच्या हत्येनंतर त्यांचा जो परिवार आहे त्यांच्यासाठी बार कौन्सिलकडे जी प्रोव्हिजन आहे की वकील मृत्यू झाल्यावर 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये देतात, ती रक्कम नगण्य आहे, खरोखर नगण्य रक्कम आहे आणि ती रक्कम जास्तीत जास्त मिळावी जेणेकरून ॲडव्होकेट त्यांच्या परिवारांचा भविष्यामध्ये चांगलं कल्याण होईल आणि त्यांची सुरक्षितता वाढेल। तर खोत साहेबांनी जे पावलं उचलले, आमचा सगळ्या अकोला बार त्यांचा या सहभाग आहे आणि आम्ही सुद्धा यांच्यासोबत जे काही आपल्याला डिस्कशन करून बारतर्फे आमचा पाठिंबा राहील आणि भविष्यामध्ये आपण अशाच प्रकारे आंदोलन करण्यास समर्थ आहे। यावेळी ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे, ॲडव्होकेट राजेश जाधव, ॲडव्होकेट MS इंगळे, ॲडव्होकेट विजया मुळे, ॲडव्होकेट राहुल तायडे, अकोला बार असोसिएशनचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। तर निश्चितपणे ते कौतुकास पात्र आहे आणि यांनी जे आता सांगितलं खोत साहेबांनी, खरंच वकिलांच्या लढ्यासाठी एकत्र होणं फार गरजेचं आहे। एकत्र होसाल तरच जगाल, एकत्र होसाल तरच तुमच्या मागण्या मान्य होतील आणि कुठेतरी तुम्हाला क्रांतिकारी भूमिका घ्यावी लागेल। मी एकच सांगतो अकोला बार असोसिएशनच्या वकिलांच्या वतीनं की खोत साहेब तुम्ही पुढे जा आणि अकोला बार हा पहिल्यापासून क्रांतिकारी बार आलेला आहे, याचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे। इथं इतके प्रतिभा संपन्न लोक आहेत की ह्या तुमच्या लढ्यामध्ये अकोल्याचा जो वाटा आहे, अकोल्याच्या वकिलांचा जो वाटा आहे, हा सिंहाचा वाटा राहील आणि कुठेतरी आम्ही समोर। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।